रामा ॲग्रोटेक, शेती तुमची खात्री आमची. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी रामा ॲग्रोटेकचा प्रतिनिधी मनोज जाधव. आपण आलो आहोत फलटण तालुक्यातील तरटे वस्ती या ठिकाणी. तर आपण बघताय हा ऊसाचा प्लॉट आहे. तर आपण ह्या ऊसाला रामा ॲग्रोटेकची जे औषधं दिलेली आहेत, तर आपण शेतकऱ्यांनाच विचारूया की त्यांना कसा रिझल्ट आला. नमस्कार. नमस्कार, मी सागर महादेव तरटे, मौजे तरटे वस्ती वाटर निंबाळकर माझं गाव आहे. आणि मी 3 ते 4 वर्ष झाले ऊसाचं पीक घेतो आहे. तर शेतकरी मित्रांनो, हे ऊसाचा 1.25 एकराचा प्लॉट आहे. लागण तारीख 20 जुलैची आहे. त्यासाठी मी रामा ॲग्रोटेकची जाधव सरांच्याकडून सर्व औषधं वापरली त्यासाठी. तर शेतकरी मित्रांनो, ह्यांचा मला कॉल आलता आणि कॉल आल्याच्या नंतर मी ह्यांना व्हिजिट दिली. व्हिजिट दिल्याच्या नंतर त्यांना संपूर्ण रामा ॲग्रोटेकचं जे आपलं शेड्यूल दिलेलं आहे, तर ते शेड्यूल त्यांना समजावून सांगितलं. त्यांनी ऑलरेडी लागण केलेली होती, कांडी लावलेली होती. तिथून पुढचं जे शेड्यूल म्हणायचं गेलं तर आपण 5 लिटर ज्ञानशक्ती, पहिली आळवणी 5 लिटर ज्ञानशक्ती, रूट मॅजिक आणि मायक्रोन्यूटन ह्या गोष्टीची 5 आळवणी दिली आपण खालून ड्रिंचिंग, आणि वरून स्प्रेला आपण रामा गोल्ड आणि स्टीम ग्रोची एक फवारणी दिली. तर आपण बघू शकता, तर कुठं ह्याला वर शेंडाकार आपल्याला दिसत नाही किंवा कुठंच असा ऊस पिवळा पडलेला आपल्याला दिसणार नाही. आपल्याला जी पहिली आळवणी दिली ती खालून 5 लिटरची, तर आपण शेतकरी मित्राला सांगा की त्याला कसा रिझल्ट आला आपल्याला. तर शेतकरी मित्रांनो, आपण जो मला ते 3-4 वर्षात जो रिझल्ट मिळाला नाही, की कोंबारा येत नव्हता किंवा फुटवा मिळतच नव्हता जेवढा पाहिजे एवढा, त्यामुळे काय होतं, ऊस पातळ व्हायचा आणि तो पडायचा. पण ह्यावेळेस जवळजवळ एका बेटाला जवळ ते 10 ते 12 फुटवा जेवढे पाहिजे ते फुटवा आलेले आहेत. त्यामुळे ऊस चांगला दिसतोय. हे 205 जमिनीचा हे खरं तर माळ जमीन, माळसाड जमीन आहे. काय रिझल्ट म्हणजे कसं वाटतं, तुम्ही फुटवा दाखवू शकता? बघू शकता हा फुटवा जवळजवळ या ऊसाला एका बेटाला आलेला आहे. एक शिवडी लागण आहे, एक डोळा लागण आहे. पण एवढा म्हणजे ह्या शेजारी माझा दुसरा प्लॉट आहे, म्हणजे एवढा फुटवा त्याला दिसत नव्हता. एक समान वाढ आहे, म्हणजे फुटवा दिसताना सगळा एक समान जाडीला फुटवा निघालेला आहे. त्यामुळं काय होतं की तो पूर्ण बरोबर सगळा वर जाणार, नाहीतर एक शिवडी जातो आणि खालचा फुटवा मरून जातात. अशी परिस्थिती ह्यावेळेस दिसत नाही. तर नंतर आपण हा पहिले ड्रिंचिंग झाल्याच्या नंतर दुसरा डोस आपण ज्ञानशक्ती दिली. पुन्हा एकदा ज्ञानशक्ती दिल्याच्या नंतर त्यामध्ये आपण रामा ॲग्रोटेकचंच 126100 हे दोन्ही मिक्स मायक्रोन्यूट्रेंट 1261 असं दोन्ही मिक्स करून खालून दिलं. खालून दिल्याच्या नंतर एवढा फुटवा वाढला की हा ऊसाला अत्यंत म्हणजे तुम्ही बघायला गेला तर ते म्हणले आम्हाला फुटवा आता ह्याच्यापेक्षा जास्त नको आहे, एवढे फुटवे बास झाले. आपण त्यांनाच विचारू शकता वाटलं तरी. तर शेतकरी मित्रांनो, मी जाधव सरांना म्हटलं होतं की 3-4 वर्षात मला फुटवा एवढा मिळाला, एवढा फुटवा मिळाला आता. त्यामुळे मला आता हा फुटवावर न्यायचा आहे, अजून फुटवा नको आहे, अशी परिस्थिती यावर्षी निर्माण झालेली आहे. म्हणजे खरं तर मी आभार मानले रामा ॲग्रोटेकचं की मला जेवढं पाहिजे मला फुटवा तेवढा फुटवा मिळालेला आहे. तर सर शेतकरी मित्रांना आपण सांगा की आपल्याला जर हे उत्पादन म्हणजे रिझल्ट कसा आहे, उत्पादन स्वस्त आहेत का महाग आहेत, ही पण आपण शेतकऱ्यांना सांगा. म्हणजे एक विशेष बाब सांगतो मी तुम्हाला शेतकरी मित्रांनो, की जाधव सरांना मला ही गोष्ट सांगितली होती की बजेट पण आपल्याला जास्त घ्यायचं नाही आणि रिझल्ट पण तसा आला पाहिजे. म्हणजे खात्रीशीर शेतकऱ्याचं बजेट घेऊन असा ते डोस करून देत आहेत, त्यामुळे रिझल्ट बी चांगला आहे आपल्या बजेटमध्ये. बाकी काय. तर शेतकरी मित्रांनो, ह्या प्लॉटचे आपल्याला जर दरवेळेस आपल्याला व्हिडिओ मिळणार आहेत. जर 2 महिन्याला आपल्याला व्हिडिओ कंटिन्यू मिळतील हार्वेस्टिंगपर्यंत, आणि त्यावेळेस आपण तुम्हाला दाखवणारच आहोत की ह्या प्लॉटमध्ये खर्च किती झाला आणि ह्याचे उत्पादन किती मिळालं. तर सर, तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल आणि आमच्या रामा ॲग्रोटेकचं प्रोडक्ट वापरल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नमस्कार.